सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये महाराष्ट्रातील अनेक गावं मोठ्या हिरिरीने सहभागी झाली आहेत। गावागावांमध्ये श्रमदानाच्या जत्रा रंगल्या आहेत। पण गंमत म्हणजे आता शहरं सुद्धा या श्रमदानासाठी चक्क गावांकडे वळू लागली आहेत। याचं उदाहरण दिसलंय नलावडेवाडी गावात। या गावात स्थानिक गावकऱ्यांबरोबरच सातारा शहरातील IT स्टुडंट सुद्धा श्रमदान करण्यासाठी पोहोचले। ही किमया साधली आहे सातारा शहरात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या रमेश भोसले आणि कांचन भोसले या जोडप्याने। आम्ही असं ठरवलं की आपण असं एखादं गाव निवडूया की जिथे आपण श्रमदान करून पाण्यासाठी काही आपल्याला करता येते का, पाणी वाचवण्यासाठी, पाणी जिरवण्यासाठी। मग त्यांनी ही कल्पना आपल्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर मांडली। प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं की कोण इच्छुक आहेत विद्यार्थी। मग जवळपास 200 विद्यार्थी तयार झाले आणि मग शहरातले हे 200 विद्यार्थी बसेसमध्ये बसले आणि पोहोचले नलावडेवाडी गावात। शहरातली तब्बल 200 तरुण मंडळी कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या गावासाठी श्रमदान करण्यासाठी येत आहेत म्हटल्यावर गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचं जंगी स्वागत केलं। आणि मग या तरुणाईने 4 गट करून 4 ठिकाणी बांधायला घेतले लूज बोल्डर स्ट्रक्चर्स। पाणी नसेल, शेती नसेल, खाणार काय आपण? म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणच करणे गरजेचं नाही, त्याबरोबर दुष्काळग्रस्त गाव आहेत किंवा विभाग आहेत, भाग आहेत, त्यांना जाऊन अशा प्रकारे मदत करा की ज्यांना आपल्याकडून त्यांना सपोर्ट होईल। शहरातील विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक जाणीवेपोटी दिलेल्या या सरप्राईज टेस्टमध्ये गावकऱ्यांनी त्यांना पैकीच्या पैकी गुण दिलेत। जसं आज आम्ही तर 200 लोक घेऊन आलेलो आहोत, असं प्रत्येक शहरानं जर यात सहभाग घेतला, तसं जरी त्यांनी आठवड्यातून 1 दिवस जाऊन जर कुठं काम केलं तर निश्चित आज फायदा होईल। सातारा शहरातील ही मंडळी आली तर होती या गावाला श्रमदानाद्वारे सहकार्य देण्यासाठी, पण आज ती मंडळी या गावातूनच बरंच काही घेऊन चालली आहेत। आज सकाळपासून गावातील लोक सुद्धा आमच्या बरोबर काम करत आहेत, ज्यामुळे आज आम्ही या गावातून खूप काही घेऊन जातोय। कष्ट केल्यामुळे जी भूक लागली, अशी भूक कधीही लागली नव्हती, तर हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता।